नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अमरावती शहरात चाललंय तरी काय? कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? भर दिवसा मध्यवर्ती भागात सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर रस्त्यात झालेल्या लुटीच्या घटनेने शहर पुन्हा हादरलंय. लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मित्रांनो, सोमवारी 30 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास अमरावतीच्या बस स्थानक मार्गावर एक धक्कादायक घटना घडली. अकोल्याहून आलेले पंकज अग्रवाल वय 42 हे त्यांच्या कामानिमित्त अमरावतीत होते. पंकज अग्रवाल हे सोयाबीन तपासणीचं काम करतात आणि त्यांना त्या दिवशी 17,000 रुपये रोख मिळाले होते. पाऊस सुरू असल्याने पंकज अग्रवाल अकोला परत जाण्यासाठी बस स्थानक परिसरातील ऑटो स्टँड जवळ आले. तेव्हा त्यांनी दुचाकीवर असलेल्या 2 युवकांना विचारले की रेल्वे स्टेशन कुठे आहे. त्यावर त्या दोघांनी त्यांना दुचाकीवर बसवून हमालपुरा परिसरातील एका गल्लीत नेलं आणि तिथं त्यांच्यावर जबरी हल्ला करत 17,000 रुपयांची रोकड हिसकावली. पंकज यांचा आरडाओरड सुरू झाला. यानंतर नागरिक धावले आणि त्यातील एक लुटारू घटनास्थळीच पकडला गेला तर दुसरा दुचाकीवरून फरार झाला. पण मित्रांनो, ही घटना सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही अंतरावरच घडली. मग पोलीस गस्त कुठे होती? अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांचं काय? अमरावती शहरात कायदा सुव्यवस्थेचं काय चाललंय? भर दिवसा लूट होणे म्हणजे गुन्हेगारांना भीतीच राहिली नाही का? एक लुटारू पकडला गेला हे नक्कीच समाधानाचं आहे. पण प्रश्न असा आहे की अशी लूट झालीच कशी? गुन्हेगार इतके बिनधास्त झालेत का? याचं उत्तर अमरावती पोलिसांना द्यावंच लागेल. त्या मित्रांनो, आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.